राज्यात 3 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि त्या अंतर्गत आज या ठिकाणी पहिला जिल्हास्तरीय मेळावा पार पडत आहे। मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती असणार आहे। कशा पद्धतीने जय्यत तयारी करण्यात आली आपण बघू शकता। महिला हळूहळू इथं यायला सुरुवात झालेली आहे। अतिदुर्गम भागातून तालुक्यातून तब्बल 25,000 महिलांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्यासह वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी असणार आहेत। आपल्यासोबत जिल्हाधिकारी संजय मीना सर, आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ दिला गेला आहे या जिल्ह्यात। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण ऑक्टोबरपासून हे अभियान राबवत आहे आणि रुरल आणि अर्बन एरियाजमध्ये आपण वेगळे कॅम्प घेतलेले आहेत। आजपर्यंत आपल्याकडे 93 कॅम्प झाले। यामध्ये 2,72,000 महिलांना 10,260 लाभ आपण वितरण करण्यात आले। ते वेगळे स्कीम आहे केंद्र शासनाची आणि आपल्या राज्य शासनाची। आता त्यामध्ये आपले रुरलमध्ये तहसीलदार नोडल होते आणि अर्बनमध्ये आपले चीफ ऑफिसर आपले नोडल होते। आज जे कार्यक्रम आहे ते मेगा इव्हेंट आहे आपला, जे आपण एक तरीके से समारोप कार्यक्रमसुद्धा सांगू शकत। आणि इथून आपण 25,000 महिलांना दुर्गम भागातून भामरागड असेल, एटापल्ली असेल, लहेरी असेल, इथून आपण बोलण्यात आलेले आहे। कारण आपल्याला हे पाहिजे की या गडचिरोलीमध्ये आता काही भय नाही आहे। लोकांना, महिलांनासुद्धा हे जाणीव होणे अपेक्षित आहे की गडचिरोली आता विकसित होत आहे आणि इथून जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे। गडचिरोली विकसित होत आहे। महत्त्वाचं म्हणजे राज्यस्तरीय ही संकल्पना नेमकी काय आहे, या संकल्पनेत काम करणारे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने ही संकल्पना राज्यभरात राबवली जाते, मुख्यमंत्र्यांचा त्यामागचा उद्देश काय आहे? शासन आपल्या दारी या प्रयोगानंतर आपण जवळजवळ 3 कोटी लाभार्थ्यांमध्ये 6 महिन्यात पोचलो। ते करत असताना मुख्यमंत्र्यांना असं लक्षात आलं की शासनाच्या म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सगळ्या योजना आहेत ते समाजातील सगळ्यात शेवटच्या स्तरावर असलेल्या स्त्रीपर्यंत पोचायला हवेत आणि त्यासाठी ह्या अभियानाची बांधणी केली गेली। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ऑक्टोबरमध्ये सुरू झाले आणि याच्यामध्ये मुख्यतः बचत गटातील महिला, जसं माविम आहे, उमेद आहे, MSRLM आहे, न्यू LM आहे, बाकी महामंडळांचे बचत गट आहेत। याच्यातल्या जवळजवळ 70 लाख महिला ह्या फक्त बचत गट या कन्सेप्टमध्ये संकुचित राहतात। ते तसं न करता त्यांना शक्ती गटात रूपांतर करणे, त्यांना कंप्लीट व्हॅल्यू चेनचं ट्रेनिंग देणे, त्यांचे प्रोडक्ट्स ब्रँडिंग करणे, त्यांना इंडिव्हिज्युअल महिलेला, प्रत्येक महिलेला त्या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी याची बांधणी केली। त्यामुळे मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि जिल्हा जनकल्याण कक्ष याची उभारणी आधीच शासन आपल्या दारीमध्ये झाली होती आणि ते करत असताना महिला व बालविकास, RDD, उद्योग असे अनेक विभाग एकत्र येऊन या योजनेची बांधणी केली आणि मुख्यमंत्र्यांचा असा निर्धार आहे की येत्या एका वर्षभरामध्ये जवळजवळ 2 कोटी महिलांपर्यंत आपल्याला या योजनांची माहिती पोचवायची आहे आणि 1 कोटी महिलांना थेट लाभ द्यायचा आहे। 10 लाखापेक्षा जास्त महिलांना उद्योगाबद्दल ट्रेनिंग द्यायचं आहे आणि 5 लाखापेक्षा जास्त महिलांचे उद्योग सुरू करायचे आहेत आणि याच्यामध्ये शक्ती गट ही नवीन संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आणि त्याचाच प्रयोग म्हणून गडचिरोलीमध्ये आपण 3 महिन्यापासून इथे आपले सक्षम जिल्हाधिकारी काम करत आहेत। त्यांनी 100पेक्षा जास्त मेळावे घेतले तालुकास्तरीय आणि घराघरात आज आपण इथं पाहतात की हजारोंच्या संख्येने ह्या महिला आल्यात, ह्या उत्स्फूर्तपणे आल्यात कारण त्यांना ह्या अभियानाचा फायदा मिळालेला आहे आणि असं करत असताना ही संकल्पना पूर्ण राज्यभरात जावो यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनाही आपण बोलवत आहोत। एकूणच पंतप्रधान स्वतः या उपक्रमासाठी येणाऱ्या 12 तारखेला येणार आहेत आणि तब्बल 2 कोटी महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे। त्यामुळे आजची ही सुरुवात नक्कीच महिलांसाठी एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।